सो हे गाइस, वेलकम टू माय व्लॉग. ही छपरी टोपरी सोहमची आहे आणि आपण आलेलो आहोत कोंढाणा केव्स कर्जतला. हाय कर. फर्स्ट टाइम आलं तिकडून जायचो राईटला जाऊन. काढ फोटो. काढायचा फोटो. काय मूर्ती आहे यार. तर गाईस, तुम्ही विठ्ठलाची मूर्ती बघू शकता. बघा गाईस, आमचा टायर इथे अडकलाय. याला जजमेंट नाही बसली. या काकांनी लांबून सांगितलं. काका थँक्यू. काका धन्यवाद, तुम्ही सांगितलं. तो इकडे गेला असता तर पलटी झाली असती गाडी. वाचलोय आम्ही. तिघांनी एका साईडने धक्का मारा. काय म्हणणं आहे तुमचं? किती आहे? महाराष्ट्रामध्ये असं लोकांना स्थान नाहीये. हल्क बघा, आमचा हल्क. बॉडी दाखव, बॉडी दाखव. काय करू? थांब 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 थांब. ते सांग. अरे ते सांगतील तसं. अरे घाई नका करू, सावकाश सावकाश जा. बन गई मेमरीज. नशिबाने गाडीला काय झालं नाहीये. बघा, काय झालं तर नाहीये गाडीला. भारत सरकार. भाईने आपली गाडी खड्ड्यात टाकून मला व्ह्यूज दिलेत ब्लॉगला. भाई थँक्यू. रडू नको, रडू नको. होता है. गेलो असतो तर सगळेच गेलो असतो भाई. बन गई मेमरीज. गाडीत खड्ड्यात टाकल्यानंतर आता सुकाचा घास खायला आलोय आम्ही इथे. मजा आली गाईस गाडी खड्ड्यात टाकून. बापाला पाठवतो हा व्हिडिओ तुझ्या. ते फोटोशूट चालू आहे. एक काम कर ना देव, अशी पूर्ण गाडी घे. मी असा उभा राहतो. पूर्ण गाडी घे. ओ माय गॉड, आज इन्स्टाचे सर्व्हर हँग होणार आहेत. पोट घे आतमध्ये, घे पोट आतमध्ये घे. छाती बाहेर आली. तर आम्ही आलेलो आहोत याच्या काकाच्या इथे. हे यांचं घर आहे आणि ते इथून एक हॉटेल पण चालवतात. प्लस बाई समोरचा व्ह्यू मस्त नदी आहे. नदी खोल आहे पण जाऊ नाही शकत आम्ही. आम्हाला वॉर्निंग दिली आहे, जाऊ नका. तर आता इथून आम्हाला चालतच जायचं पुढे. आता किती चालायचं आम्हाला माहिती नाही आणि मला रस्ता पण माहित नाहीये. ज्याचं गाव आहे त्याला रस्ता माहिती नाही. गावाला येतोच 1 वर्ष. गावाला या रे. गावाची संस्कृती विसरू नका, कळलं का? गावाची संस्कृती विसरू नका. संस्कृतीला पण विसरू नका. तर गाईज बघू शकता तुम्ही, काय व्ह्यू आहे, एकदम क्लास व्ह्यू. कोंढाण्याचा जो बोर्ड आहे तो तिथून चालू आहे ना. मी इकडे कधी हो, सोमने पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी सिरियसली घेतलंय. तो आमच्या सोबत आला कारण की त्याला त्याच्या बॉडी फॅट कमी करायचं. आणि जिनी त्याला सिरियस घ्यायला पाहिजे ती त्याला सिरियस घेतच नाही. जेवढ्या पोरी फोटो नाही काढत तेवढे हे दोघं फोटो काढतात. काय बोलणार आता, काय बोलणार सोम? तुमचे विचार सांगा. फोकस आता वरती जाणार. मारायचं तुला काय? मला माझा ध्येय दिसतोय. चला जाऊया. जो आयुष्यात दिसला नाही त्याला. मैंने है ना फैसला किया है. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना मैं क्या कर सकता हूँ यार. जाऊ दे, काय बोलणार. असं वाटतं कोकणामध्ये आलोय आम्ही, पण आम्ही आहोत कर्जत मध्ये. पण असं वाटतं कोकणामध्ये आलोय. हा बघ छोटू बघ. एखादा पकडून कापू मस्त.
वरती जाऊन फ्राय करून खाऊ. गावातली घरं तुम्ही बघू शकता कशी आहे. काय व्ह्यू आहे पण इथला. या लोकांना तर सवय असेल बट आम्हाला सवय नाही अशी. अंबरनाथ मध्ये बघाल तुम्ही बिल्डिंगच बिल्डिंग आहेत नुसत्या. अंबरनाथ आता मुंबईत येऊ लागलंय थोडं थोडं. आपण बोलू शकतो ते मुंबईत डेव्हलप होत आहे. पण मी अंबरनाथ मध्ये नाही राहत, मी लोअर परल मध्ये राहतो. तुम्ही कधी माझ्या घरी येऊ शकत. वर्ल्ड टावर लोअर परल म्हणजे अंबरनाथ वेस्ट. ए भाई जरा देख के चलो. आम्ही इकडे जाणार आहे. तर आता आम्ही इथे जाणार आहे कोंढाणे केव्स. तर इकडे रस्ता आहे. लेट्स गो. फायनली आम्हाला भेटला आहे रस्ता. अरे माणसं भेटतात बाळा, रस्ता सापडतो. तुझ्या आयुष्यात तर माणसं गेली बाहेर. चल बस सुनाएगा क्या. आता इकडून आम्हाला खूप वरती जायचंय. माहिती नाही कुठपर्यंत पोचू आम्ही. पूर्ण वरपर्यंत जायचं आम्हाला. इकडे नदी व्ह्यू बघू शकता. तर आम्ही ट्रेक आईशा इथं दिसत पण नाहीये कुठून सुरू केलेला. इकडे रस्ता आहे अजून वरती जायचं आम्हाला. घरी गेलेलो तरी हा एक्स्ट्रा कपडे तिकडे ठेवायच्या ऐवजी इथे ट्रेकिंगला घेऊन आलाय पावसामध्ये. हे फ्रंट बेंचर असेच असतात भाई. आम्ही बॅक बेंचर परवडलो. आता आम्ही फ्रंट पेजवर येतो डायरेक्ट. काहीच तर तुम्ही रस्ता बघू शकता. एकदम छोटा, फक्त जाण्यासाठी जागा आहे आणि वन वे येण्यासाठीच आहे. एकदम असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांमधून आम्हाला अजून वरती जायचंय. आणि आजूबाजूला फुल झाड आहेत. आता त्या झाडांमधून काय बाहेर येईल काय माहिती. तर इकडे हर इथे पाट्या लावलेल्या आहेत की आपल्याला कुठे जायचंय, कुठून रस्ता आहे काय. तर हे सगळे गाववाल्यांची कामे आहे. तर तुम्ही बघू शकता काय काय लोक गेलेले वरती पण येतात. ते ब्लॉगर. थँक्स लव यू. तसा तो कठीण रस्ता संपलाय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपल्याला अजून इकडे जायचंय. तिकडे ढग आहेत मस्त. आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि तिकडे पहिला वॉटरफॉल आहे कोंढाणेचा. आपण कोंढाणे केव्हच्या फर्स्ट वॉटरफॉलला आलो आहोत. इकडून पाणी एकदम खाली चाललंय. काय हे रॅन्डम लोक आम्हाला तिकडे भेटलेली वॉटरफॉलला. हॅलो दादा, कुठून आले तुम्ही बोलले? कर्जत मधूनच. ठीक आहे चला भेटूया. मी फायनली एकदम टॉपला आलेलो आहोत. म्हणजे एकदम टॉपला जायचं बाकी आहे पण. आणि ते अल्कोहोल आणि सिगरेट नॉट अलाउड आहे. फायनली द स्टेप टुवर्ड्स द गोल. सो आमचा फुल कार्डिओ झालेला आहे. तो गाईज आपण फायनली आलो आहोत कोंढाणे केव्सला. तर हे फर्स्ट सेंचुरीमध्ये बांधलं गेलेलं बाय द बुद्धिस्ट पीपल. आय मीन बुद्धिस्ट मॉन्क. एवढं मला हिस्ट्री माहिती नाही आहे बट एवढं माहिती आहे की फर्स्ट सेंचुरी बाय बुद्धिस्ट पीपल हे बांधलं गेलेलं. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता इथला. हे आर्किटेक्चर पण एकदम सुंदर प्रकारे केलेलं आहे. हे पाणी डायरेक्ट तुम्हाला डोंगराच्या खाली तिकडे भेटतं. ओ माय गॉड. तर हे काय आहे त्या टायमाची भाषा आहे किंवा काय आय डोंट नो बट काहीच समजत नाहीये.
आणि त्या साईडला जायला नॉट अलाउड आहे. इथे गावातली लोक असतात जे जाऊन नाही देत. आणि हा आपल्या इथे चिल मारतोय. हाय भाई, हाय. कसं वाटतंय वरती येऊन? कसं वाटतंय? मस्त मस्त खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. ओनली खतरनाक. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. व्हॉट द फक देव, काय झालंय? अरे काय झालंय? अरे लागलं काय? चटणी लागली. चटणी लावली आहे याने, चटणी लावली आहे तुझ्या डोक्याला. लोक मला असं बघतायत. Please remove your footwear, slipper, shoes here before entering चैत्यगृह. तर काय हे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह म्हणजे जे मॉन्क लोक असतात, बुद्धिस्ट लोक, ते इकडे येऊन समथिंग मेडिटेशन किंवा त्यांचं काही रिच्युअल्स आहेत देवाचे, ते इकडे फॉलो करायचे. सो इथे हे असं त्यांनी बांधलं आहे पूर्ण. आणि हे बघू शकता तुम्ही, स्टोन्समध्ये क्रेव केलेलं आहे पूर्ण. बट टायमानुसार काय माहिती नाही ते पडलं किंवा काय झालं त्याला. आपल्याला इकडे आता आतमध्ये जायचं आहे. सो आपण इथूनच चढू. जे मेडिटेशन करायला काय सही प्लेस आहे. इकडे मेडिटेशन आणि पुढे हा अख्खा व्ह्यू. कॅमेरामध्ये हा व्ह्यू चांगला दिसत असेल नसेल माहिती नाही, बट रिअल लाईफमध्ये हा व्ह्यू एकदम क्लासिक वाटतोय. आणि इकडे तुम्ही बघू शकता एक केव टाईप आहे आतमध्ये. बट इकडे आतमध्ये काय असेल, किती खोल असेल, हे कोणालाच काहीच माहिती नाही आहे. आणि ह्याचा जीव चाललाय फोटो काढण्यासाठी. आता फायनली आम्ही चाललेलो आहोत घरी. मस्त एक सक्सेसफुल ट्रिप झाली आहे. मी व्लॉग मध्ये नाही केला कारण की खूप पाऊस चालू होता आणि फोनची रिस्क नव्हती घ्यायची मला. इकडे आणि जेवणाचे 200 रुपये पण वाचलेले आहेत माझ्या काकाचं हॉटेल असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे हे लोक जास्त खुश आहेत. फोटो नाही वाटणार. स्पीड ब्रेकर आहे, आरामात घे गाडी. आणि सीट बेल्ट लावायचं विसरू नको. गाडी स्लो नाही तर पैसे आम्हाला पण भरावे लागतील ना. गाडी फास्ट कळलं? हे काय झालेलं तुझ्या फोनला? काय केलेलं आहे? काल पासवर्ड दिला याला. कोणाला कोणाला दिला? वेदांतला. वेदांत दुसरा बोंबले. हा वेदांत बोंबले. आणि काय केलं त्यांनी? कारची गाणी लावायला पासवर्ड दिला. गेला व्हॉट्सअप मध्ये, व्हॉट्सअप खोललं पासवर्ड टाकून आणि मैत्रिणीला आय लव्ह यू बेब टाकलं. मी ना दोस्तांचा कधी पण भलं करायचा विचार करतो. म्हणजे कसं चुकून आय लव्ह यू टाकलं त्याला, चुकून आय लव्ह यू टू आला तर त्याचा फायदा आहे. म्हणून कशाला हे सगळं करतोस? चांगलं जीवन जग की. तुझ्या आयुष्यात लव राहिलं नाही त्याचं काय? आणि तुझ्या आयुष्यात लव लागले असते त्याचं काय? माझ्या लव तर तुमचं काय म्हणणं अशा पोरांवर? ते त्यांनी बरोबर केलं की चुकीचं केलं? बरोबर केलं. आपला स्कूलचा सर होता एक आमचा, त्याची फुल मिमिक्री येते मला. बोलो वाइपर चलाओ, क्या कर रहे हो? स्पीड ब्रेकर देखो अच्छे से और सीट बेल्ट पहनते जाओ, समझे क्या? ओके करो. हाँ वो तुमको नहीं जमता है, तुम उसमें अभी तक. जय हनुमान ज्ञान गुरु सागर, जय देव लोक सागर, देवा वाचव देवा. यू डोंट लाफ, ओके? यू फोकस ऑन ड्रायव्हिंग. ओके बेबी. हम चौघांचा जीव तुमच्या हातामध्ये, कळलं का? ओके बेबी. हा तुम्ही बंद करा ब्लॉगर. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जाता एवढं सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पुढच्या ब्लॉग मध्ये.